खरीप बी सांगा, खरीप मध्ये एवढं झालं. आपलं नाव काय आहे? आपलं नाव चंद्रकांत. आता हे शेत जे आहे ह्या शेतामध्ये खरीप मध्ये काय काय पीक झालं ते सांगा. काय 2 पहिले मूग किती एकर आहे शेत? 1.5 एकर आहे. 1.5 एकरला खरीप मध्ये काय खर्च केलं, मूग काय आलं? 2 पहिले मूग पेरलो. हा DAP. एक पोत्या खात घातलो. हा पुन्हा 2 वेळे पावडर मारलो. हा नंतर खुरपलो 1000ची हा खर्चा. हा हा नंतर काढायला 2000 रुपये दिलो. हा टोटल खर्च किती झाला खरीप मध्ये? टोटली 6000 खर्च झाला. 6000 मध्ये इन्कम किती झालं? 10 पहिली अर्धा क्विंटल. अर्धा क्विंटल फक्त? हा, अर्धा क्विंटल मूग आला. अर्ध्या क्विंटल पैसे किती आले? 3500 आले. 3500. 6000 खर्च केलं, 3500. 3500 आलंय. रब्बी. मग आता काय हरभरा रब्बीचं? हरभरा पेरलो. हा अर्धा क्विंटल हरभरा पेरलो. हा अर्ध्या क्विंटलचे पैसे किती? अर्धा क्विंटलची 2500 रुपये 2500 रुपये अर्ध्या क्विंटलचे बियाचे. बियाची. त्याच्यानंतर पुन्हा खुरपायला 1000 रुपये. खुरपायला 1000 रुपये. हा. हा गोबरला 1000 रुपये 1200 रुपये. 1200 रुपये. DAP. हा पुन्हा नंतर स्प्रे करायला 1500 रुपये 2 वेळे. 2 वेळेस 1500 रुपये हा, टोटल. 1500 रुपये हा टोटली. टोटल खर्च किती झाला मग? 6000 आले म्हणा की. 6000 आले. हा. मग आता पाऊस वगैरे नाहीये, पाऊस वगैरे तर नाही. मग आता याच्यामध्ये हरभरा किती येईल? 10 पहिली होते, अर्धा क्विंटल होते. अर्धा क्विंटल. अर्ध्या क्विंटलला किती पैसे? ते बी आम्हाला हे नाही, भरोसा नाही आमचे त्यांची. बापरे. हा. अर्धा क्विंटल व्हायचा बी भरोसा नाही. हा हा. म्हणजे हरभऱ्याचा भाव काय? 4-4.5 आहे. 4500. मग अर्धा क्विंटल झाला तर फक्त 2-2.5 रुपये येणार. हा, येणार. म्हणजे 6-7 हजार रुपये खर्च केलं हा. त्याच्या बदले तुम्हाला 2.5 येणार. रब्बी मध्ये 2.5 येणार, खरीप मध्ये 2.5 झालाय. हा हा खर्च 15000 रुपये टोटल. मग असं किती वर्षापासून होलं शेतकऱ्याला? 2 वर्ष 3 वर्षापासून होल्या. बापरे. मग शेतकऱ्याचं अवघड आहे खूप. अवघड असलं तर काय म्हणतो. हा बापरे. हा हा हा